तर सर्वांना जय भीम. मी आपल्या सर्वांची लाडकी गायिका दीक्षा जाधव. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही जात आहोत कोकण लांजा या ठिकाणी आणि माझ्यासोबत आहे भूमी जाधव, माझी छोटी बहीण. तर आता आपण पोहोचलो आहोत घाटकोपर स्टेशनला आणि इथून पुढे आपण जाणार आहोत डोंबिवलीला. कारण तर आत्ता जस्ट आम्ही घाटकोपरवरून आता आम्ही थोड्याच वेळात डोंबिवलीला पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत डोंबिवलीवरून कोकणात जायला आणि आमच्यासोबत आहेत काजल वहिनी आणि हा आमचा छोटूसा पिल्लू झोपलाय तो आता. तर आत्ताच आम्ही थोडा वेळापूर्वी कोकणात पोहोचलो लांजा या ठिकाणी आणि आता आम्ही जातोय जेवायला. आणि हे आलेलं आहे जेवण मित्रांनो, आपलं जेवण. तर मित्रांनो, आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. दुपारी जरा मी बिझी होते त्यामुळे दुपारचं मला तुम्हाला काही दाखवता नाही आलं, पण आता आपण स्टेजजवळ पोहोचले आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर मित्रांनो, मी तयार झालेली आहे आणि तुम्ही माझा आजचा आउटफिट बघू शकता. आणि माझ्यासोबत आहे भूमीचा आउटफिट आणि ही आहे भूमी. आणि अशी ही आमच्या शोची बॅलन्सिंग चालू आहे आणि थोड्याच वेळात आपला शो सुरू होणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. स्त्री शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. ज्या आईच्या कुशीत पूर्वी रोहिणी नदीच्या काठावरती तथागत बुद्ध उभा राहतो आणि शिल्पकार तो भारताचा नायक भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आलवसराया, माझा भीमराया, माझा भीमराया.
देवाचं नाव घेते गणपतीच्या दगडावर सर्व महिलांच्या टाळ्या झाल्या. जेवढ्या असतील तेवढ्या. माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू हवीनं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू हवीनं तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम आपला संपलेला आहे आणि आता वेळ येते आपल्या लाडक्या म्युझिशियन्सची ओळख करून देण्याचा. आणि खूप बघा याला तुम्ही माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. हे आहेत आमचे अनिकेत दादा, ढोलकी वादक. तुला भीमानं बनवला वाघ फेक. आणि हे आहेत आमचे परकशन प्लेयर दादा. नाव सांगा तुमचं. रवी पवार. हे आहेत आमचे रवी पवार दादा. आणि हे आहेत आमचे ढोलकी वादक. कोण? आतिश कांबळे दादा. हाय. आणि हे आहेत आमचे ढोलकी वादक दादा. कृपया आपण आपले नाव सांगावे आणि लपू नये. कोण? दादा यार सांग ना, विसरले. दादा बोल पटकन. हे आहेत आमचे प्रकाश नाको प्रकाश दादा. आणि हे आहेत आमचे कीबोर्ड प्लेयर दादा. तुमचं नाव सांगा. रुपेश दादा. हाय. आणि हा आहे आमचा छोटू सावेचं नाव काय रियांक. हा खूप छान गातो आणि आज मी त्याला कीबोर्ड वाजवताना पहिल्यांदा बघितलंय. येस, खरंच खूप छान. आणि हे आहेत दादा साहेब. हे आहेत आमचे आजच्या शोचे अँकर प्रतीक दादा. खूप गरीब आहेत बघा, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच समजू शकता. एकदम त्यांच्या अँकरिंगला घाबरतात आणि यांचा चेहरा खूप काय ग सोजवळ आहे. सोजवळ हो. येस. आणि हे आमचे साऊंड वाले दादा. साऊंड दादा गोविंद पथकाचे मालक. हांडी लावून आलेत. आणि ही माझी भूमी बहीण. आणि हे आहेत आमचे स्वप्नील दादा. आज यांनी गौतम बुद्धांची भूमिका साकारली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भूमिका साकारली. हुबेहूब वाटत होते ते आज. धन्यवाद. आणि आज मी यांना पहिल्यांदाच बघितलं आणि खूप छान. थँक्यू. आणि मीही ॲक्च्युली पहिल्यांदाच भेटलो आहे. Yes. भूमीशी तर माझी आधी एका शोमध्ये ओळख झालेलीच होती. दिशाबरोबर आज पहिल्यांदा ओळख झाली. पण खूप छान. दोघींचाही गोड आवाज. दोघांमध्ये डिफरन्स पण आहे खूप Yes. आवाजामध्ये. माझा आवाज जास्त चांगला आहे. हा नाही असाच नाही, ही स्वतःला कॉम्प्लिमेंट देते. तो इग्नोर करा मित्रांनो. ऍक्च्युली इग्नोर. असं हे नाही करू शकत नाही, पण भूमी पर्सनल लेवलला मी सांगतो की भूमी खरंच खूप छान तुला मी कट करणार आहे. तरी तुला कट करणार आहे खूप मी. मजा आली. आणि खूप छान व्यक्ती आहेत दोघेही. आणि देव करो असंच त्यांना सक्सेस देऊ लाईफमध्ये. नहीं, हम पहचानते नहीं आपको. आणि हे आहेत आमचे लाडके गायक. तुम्ही नाही. हे आहेत आमचे लाडके गायक मंगेश दादा. खूप छान गातात. यांच्या चेहऱ्याकडे बघून दादा यार. हे आहेत आमचे मंगेश गांगुर्डे दादा. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक, ख्यातनाम गायक आणि भारतरत्न पुरस्कार. भारतरत्न नाही, काय पण काय बोलतेस. भारतरत्न बोलते. भारतरत्न घालतील मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुरस्कार यांना प्रदान झालेला आहे. थँक्यू. आपल्या सर्वांचं प्रेम आहे. आवाज तर येऊ दे. थँक्यू. आपल्या सर्वांचं प्रेम आहे. हे प्रेम असंच राहू द्यात आणि आमच्या दीक्षावर पण राहू द्या. Yes. खूप चांगली गायिका आहे. खतरनाक गायिका आहे. चलो. आणि हे आहेत आमचे अनिकेत दादा. काहीच नवीन नाही बोलणार कारण आता ते दाखवतीलच. बोला. काय बोलू. खरंच आनंद झाला. बरेच दिवसानंतर दीक्षा आणि भूमी बरोबर कार्यक्रम केला आज. आणि खरोखर भूमीचं दीक्षाचं कौतुक आहे. कन्फ्युजन होतं हे कट मार. आणि खरोखर दीक्षाचं आणि भूमीचं कौतुक. आणि हे आहेत आपले योगेश पवार दादा. यांनी मला आज त्यांच्या कार्यक्रमात बोलवलं. म्हणजे याच्या अगोदर पण मी केला होता, पण यांच्या गावाला मी आज पहिल्यांदा आले आणि खरंच थँक्यू मला बोलवल्याबद्दल.
आणि अशाच पद्धतीने आजचा ब्लॉग इथेच संपतो मित्रांनो. खूप मजा आली कार्यक्रमाला. तुम्ही माझ्या ब्लॉगमधून बघू शकता आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या ब्लॉगला. जय भीम.